नमस्कार, मी पूर्वी भावे. एबीपी माझाच्या झिरो अवर या विशेष शो मध्ये आपलं स्वागत. झिरो अवरच्या निमित्तानं आता आपली सोमवार ते शुक्रवार अशी रोज रात्री 8 वाजता भेट होईल. या कार्यक्रमामध्ये आपण महाराष्ट्रातल्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा आढावा घेऊ. तसंच राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती तुम्हाला व्यक्तही होता येईल आणि ती मतही आपण बघणार आहोत. आजच्या झिरो अवरला सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण असलेल्या गणेशोत्सवाला राज्य शासनाने यंदा राज्योत्सवाचा दर्जा दिलाय. त्यामुळे साहजिकच कौटुंबिक, सार्वजनिक आणि शासकीय पातळीवरही यंदा गणेशोत्सवाची मोठी धामधूम आहे. आणि याच धामधुमीत मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. गणरायाला नमन करत त्यांनी आज सकाळी मुंबईच्या दिशेने कूचही केली. त्यांच्या सोबतीला आहे शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारोंची गर्दी. खरं तर मनोज जरांगेंना पूर्व परवानगी शिवायच आंदोलन करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केलेली होती. त्या आदेशानुसार मनोज जरांगेंनी आंदोलनासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणजेच कॉम्पिटंट अथॉरिटीकडनं परवानगी मिळवावी. त्यांनी घालून दिलेली अट आणि शर्ती यांचं पालन करावं अशी अटही होती. आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठीची परवानगी देणारी ही कॉम्पिटंट अथॉरिटी कोण? तर मुंबईतलं आझाद मैदान पोलीस स्टेशन. कारण मनोज जरांगे पाटलांनी याच आझाद मैदानामध्ये 29 ऑगस्ट पासून उपोषणाची घोषणा केली आहे. त्यामुळे आंदोलनाला परवानगी देण्याचा अधिकार आझाद मैदान पोलीस स्टेशनकडे. काल कोर्टाचे आदेश आले त्यानंतर लगेचच अंतरवाली सराटीतनं प्रतिनिधी मंडळानं आझाद मैदान पोलीस स्टेशनला पत्र दिलं आणि परवानगी मागितली. आज दुपारी आझाद मैदान पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली, पण काही अटी शर्तींसह. पोलीस स्टेशन म्हणजे अर्थातच गृह खातं आणि पोलिसांनी दिलेल्या परवानगीचा अन्वयार्थ हा की गृह खात्याला किंवा सरकारला जरांगेंच्या आंदोलनाला आपण दाबतोय किंवा त्यांना थांबवतोय असा संकेत द्यायचा नाहीये. अर्थात या आंदोलनासाठी काही अटी शर्ती आहेत. त्या सगळ्या अटी शर्ती जरांगेंना मान्य आहेत की नाही हे सगळंच आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर या संदर्भात आज दिवसभरात घडलेल्या प्रत्येक घडामोडीचं आपण विश्लेषण इथून पुढचा 1 तास करणार आहोत. पण त्याआधी पाहूया आजचा आपला पहिला प्रश्न आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरकडे. झिरो अवरचा आजचा आपला प्रश्न आहे, आझाद मैदानामध्ये उपोषणावरत मनोज जरांगे ठाम आहेत. कोर्टाकडे दाद मागणार आणि आंदोलनाला परवानगी मिळेल असं आपल्याला वाटतं का? आणि अर्थातच याचे पर्याय होते होय किंवा नाही. आणि या प्रश्नावरतीच तुम्हाला आज कौल द्यायचा आहे. अर्थात हा प्रश्न बघितल्यावरती तुम्हाला आजचा नक्कीच प्रश्न पडला असेल की मुळामध्ये हा प्रश्न काय? मग आम्ही हा प्रश्न का विचारतोय? कारण या प्रश्नाचं खरं तर उत्तर मिळालेलं आहे. पण हा प्रश्न आम्ही का विचारतोय तेही सांगते. मुंबई हायकोर्टाने काल परवानगी नाकारल्यानंतर आणि कॉम्पिटंट अथॉरिटीची परवानगी मिळालेली नसतानाही मनोज जरांगे आज अंतरवालीतनं मुंबईच्या दिशेने आधीच निघाले आणि रस्त्यातच त्यांना दिलासा देणारी ही बातमी मिळाली. मुंबईमध्ये आझाद मैदानावरती आंदोलनाच्या परवानगीची बातमी. पण हा दिलासाही अल्पसाच ठरला, कारण जरांगेंना आंदोलनासाठी फक्त 1 दिवसाचीच परवानगी मिळाली आहे आणि ती सुद्धा 8 अटींसह. दरम्यान या परवानगीनंतर जरांगेंनी 1 दिवसात जर सरकार मागण्या मान्य करणार असेल तर पोलिसांच्या सर्व अटी मान्य असल्याचं म्हटलंय. पण आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मैदानातून उठणार नसल्याचा निर्धार सुद्धा त्यांनी बोलून दाखवलाय. तर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी तर दिली आहे, पण त्याच वेळी आंदोलकांना इशाराही दिलाय. अटी शर्तींचं उल्लंघन करून कायद्याचा भंग केला तर आंदोलन बेकायदेशीर ठरवलं जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. आता या आंदोलनासाठी नेमक्या कोणत्या अटी शर्ती घातल्यात तेही आपण पाहूयात आणि त्यासाठी आपण जाणार आहोत मीडिया सेंटरकडे. तर आझाद मैदानात आंदोलनासाठी कोणकोणत्या अटी आहेत आपण बघतोय. आझाद मैदानावरती आंदोलनाला फक्त 1 दिवसाची परवानगी मनोज जरांगे आणि आंदोलकांना मिळालेली आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच हे आंदोलन करता येणार आहे. त्यामुळे वेळेची मर्यादा पोलिसांनी ठरवून दिलेली आहे. या व्यतिरिक्त आझाद मैदानावरती केवळ 5000 आंदोलकच येऊ शकतात ही एक मोठी अट पोलिसांनी या संपूर्ण आंदोलनासोबत घातलेली आहे. आणि जरांगेंसोबतची फक्त 5 वाहनं आझाद मैदानापर्यंत जातील अशी सुद्धा एक महत्त्वाची अट आहे. इतर वाहनांना ईस्टर्न फ्रीवेने केवळ वाडी बंदर जंक्शन पर्यंतच मुभा असणार आहे.
आखून दिलेल्या मार्गातूनच मोर्चा काढणं बंधनकारक असेल. तर अशा एकंदरीत 8 शर्ती आहेत. शिवाय परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही, ही सुद्धा एक महत्त्वाची अट असेल. आझाद मैदानामध्ये अन्न शिजवायला किंवा कचरा टाकायला सुद्धा मनाई आहे. आता पोलिसांनी घातलेल्या या ज्या अटी आहेत त्याच्यावरती मनोज जरांगेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. एक दिवसात मग मागण्या मान्य करा. नसतात जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तुम्ही जोवर मागण्या मान्य करता तोवर मला बसावं लागणार. या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. जाणार. मी ऑर्डरच नाही वाचली संध्याकाळी, याच्यावरती मी सविस्तर सांगणार. पण त्यांचं स्वागत आहे सरकारचं पण आणि मान्य न्यायदेवतेचं पण. मी म्हणलो होतो तुम्हाला आम्हाला न्याय मिळणार. जेवढ्या अटी येतात कायद्याने त्या सगळ्या अटीचं आम्ही 100% पालन करणार. पण ही अट मात्र एक दिवसात, मग तुम्ही अंमलबजावणी करा एक दिवसात. कायद्याच्या नियमाच्या पुढे जाणार नाही. आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे, पण ते एका दिवसात नाही. तुम्ही एका दिवसात जर दिलं परवानगी तर मग एका दिवसात अंमलबजावणी करावं लागेल. नसता जवळ अंमलबजावणी होत नाही मी तोवर बसणार. म्हणजे एक दिवसाची परवानगी मान्य नाही. आता एक दिवसात काय मग करा अंमलबजावणी. अंमलबजावणी केली तर मान्य. एका दिवसात करा. तुम्ही जवळ मान्य करत नाहीत त्यावर मी बसणार. मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये जाणार म्हणजे जाणार असा निर्धार मनोज जरांगेंनी पुन्हा बोलून दाखवलाय. त्याचवेळी आज सकाळी अंतरवालीतल्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगेंनी सरकारवरती काही मोठे आरोप केलेत, तेही आपण पाहूयात. तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूलाच अडवलं. मग हिंदू विरोधी नेमके कोण? आम्ही काय तिथं दंगली करायला आलोत का? आम्ही काय धिंगाणा करायला आलोत का? मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का? तुम्हीच सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचं सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार. दहशतवादासारखे डाव टाकायला नाही पाहिजे सरकारने, कारण ही खरंच लोकशाही नाही राहिली. आता हे लय लांब चाललं. आता अरे इंग्रजांनी रोखलं राव. इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण रोखले नाही. देवेंद्र फडणवीसच्या काळात रोखले जाते. काय अवघड आहे. आणि पुन्हा म्हणता आम्हाला बोलतात, तुम्ही चुका करता. तर अशा रीतीने आज सरकारला पुन्हा इशारा देत मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्र ठरलेल्या अंतरवालीतनं मनोज जरांगे पाटील आपल्या हजारो समर्थकांसह निघाले आणि पोहोचले हाकेच्या अंतरावरती असलेल्या वडीगोद्री गावात. आता हे गाव प्रामुख्याने ओबीसी आंदोलनासाठी ओळखलं जातं, कारण याच गावामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मराठ्यांमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून उपोषण केलं होतं. पण त्याच गावात आज जरांगेंचं फटाक्यांच्या आतिषबाजीत मराठा समर्थकांनी जोरदार स्वागत केलं. महिलांनी त्यांचं औक्षण केलं. काहींनी हार घालून जरांगेंसाठी घोषणाबाजीही केली. जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या अनेक भागात ओबीसी विरुद्ध मराठे असे खटके उडाल्याचं चित्र गेले काही दिवस पाहायला मिळालं. गेवराईमध्ये 2 दिवसांपूर्वी मराठा समर्थक आमदार विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाके समर्थकांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर आज जरांगेंना विरोध करण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आपल्या समर्थकांसह ओबीसींचा गड असलेल्या वडीगोद्रीमध्ये पोहोचलेही होते. मात्र पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि जरांगे हार तुरे स्वीकारत आपल्या समर्थकांसह वडीगोद्रीमधून पुढच्या स्थळाच्या दिशेने निघाले. ओबीसीमधून सगळे सोयऱ्यांना आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आपल्या लाखो समर्थकांसह रवाना झाले. यावेळी अंकुशनगर परिसरामध्ये त्यांची मुलगी, मुलगा आणि पत्नी वाट पाहत उभे होते. पत्नी सौमित्रा यांनी जरांगेंचं औक्षण केलं. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले, तर मुलीने आपल्या वडिलांच्या गळ्यात पडत त्यांच्या या लढ्याला खंबीर साथ असल्याचं दाखवून दिलं. यावेळी मनोज जरांगेंनी आपल्या मुलीची समजूत सुद्धा काढली. हा भावनिक प्रसंग पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले होते. ऐन गणेशोत्सवामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आरक्षणासाठी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्रातलं वातावरण नव्याने तापलंय. निर्णायक आंदोलनाची हाक देणाऱ्या जरांगेंनी मुंबईकडे कूच करताना
पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं. पण विशेष म्हणजे 1 क्रमांकाचे उपमुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदेंनी मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरती इतके दिवस मौन बाळगल्याचं चित्र होतं. त्यांनी फडणवीसांची बाजू मांडण्यासाठी एक चकार शब्दही काढला नाही. हा सुद्धा यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसऱ्या बाजूला जरांगेंनी सुद्धा शिंदेंबाबत सौम्यच भूमिका घेतल्याचं दिसतंय. किंबहुना मराठा आरक्षणाच्या मागणीवरती एकनाथ शिंदेंना बोलू दिलं जात नसल्याचा दावा जरांगेंनी करत त्यांना जणू काही क्लीन चिटच दिली. मंत्री बोलत नाही त्याचं ठीक आहे. एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली होती, तेही बोलत नाही आरक्षण या विषयावर. बोलू दिलं जात नाही. चला नाही थांबवलं जात. बोलू दिलं जात नाही. मला मंत्री बोलत नाही त्याचं ठीक आहे. एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली होती, तेही बोलत नाही आरक्षण या विषयावर. बोलू दिलं जात नाही. चला नाही थांबवलं जात. बोलू दिलं जात नाही. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये शिंदेंनी हिरिरीनं प्रत्येक मराठा आंदोलकाशी संवाद साधला होता, चर्चा केली होती. इतकंच नाही तर जानेवारी 2024 मध्ये एका रात्रीत मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला होता. सेलिब्रेशन करत जरांगे आणि लाखो मराठा आंदोलकांसोबत गुलाल सुद्धा उधळला होता. 14 सप्टेंबर 2023ला जेव्हा मनोज जरांगेंचं पहिल्या उपोषणाचे 16 दिवस पूर्ण झाले, तेव्हा शरद पवार, उद्धव ठाकरेंपासून राज ठाकरेंपर्यंत अनेक नेत्यांनी भेटी देऊन झाल्या होत्या. मात्र जरांगे उपोषणावरती ठाम होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, पण जरांगेंचं टार्गेट मात्र उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसच होते. जरांगेंच्या त्याच पहिल्या उपोषणाच्या वेळी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी अंतरवाली सराटी गाठलं आणि जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं. इतकंच नाही तर पहिल्यांदा जेव्हा जरांगे मुंबईकडे निघाले, अगदी नवी मुंबईतील सानपाड्यापर्यंत येऊन पोहोचले, तेव्हाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होते आणि त्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन स्थगित केलं होतं. आता तेच शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, पण जरांगेंची समजूत काढण्यासाठी फडणवीस सरकारची धावपळ सुरू असताना शिंदे मात्र सावध आणि गप्पच दिसतायत. केवळ शिंदेच नाहीत तर त्यांचे मंत्री आणि नेतेही तोच कित्ता गिरवतायत. खरं तर जरांगेंचं वादळ मुंबईत येत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी आपल्या दरेगावी जाणार होते, पण ऐनवेळी त्यांनी गावी जाण्याचा बेतही रद्द केला. शिंदेंचा हा दौरा रद्द होण्यामागचं नेमकं कारण काय आहे हेही कळू शकलेलं नाहीये. पण अखेर आज त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल इतक्या दिवसांचं आपलं मौन सोडलं आणि जरांगेंना आंदोलनाची वेळ बदलण्याची विनंती केली. लोकशाहीमध्ये आंदोलन करणं किंवा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार आहे, परंतु आपल्या आंदोलनामुळे इतरांची गैरसोय होणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, मी, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही आमच्या मंत्रिमंडळाने मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला. 10% आरक्षण दिलं आणि ते आरक्षण आजही कायम आहे. त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र देणं असो, मराठा समाजासाठी ज्या काही योजना लागू करणं असो, या सर्व योजना जस्टिस शिंदे कमिटी असेल, गायकवाड कमिटी असेल, त्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी होते शिंदेंची प्रतिक्रिया. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाविषयी दिवसभरातल्या घडामोडी पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला, पाहूयात तुमच्या प्रतिक्रिया. आजच्या आमच्या प्रश्नावरती अनेक प्रतिक्रिया आलेल्या होत्या आणि आजचा आपला प्रश्न होता, आझाद मैदानावरती उपोषणावर मनोज जरांगे ठाम आहेत, कोर्टाकडे दाद मागणार, आंदोलनाला परवानगी मिळेल असं वाटतं का? आणि यावरती तुमच्या प्रतिक्रिया काय आल्यात आपण पाहूयात. एक्सवरनं प्रतिक्रिया आहे विनोद मुंडे यांची. कोर्टानं दिलेल्या निर्णयाचा आदर करून मनोज जरांगे पाटलांनी पर्यायी जागेवरच उपोषण करावं असं त्यांचं म्हणणं आहे. यानंतरची पुढची प्रतिक्रिया ही एक्सवरनं आहे गोपाळ यांची. गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबई भक्तिभावात न्हावून निघाली असताना जरांगे मात्र स्वतःचा राजकीय अजेंडा साधण्यासाठी आझाद मैदानाचा हट्ट करतायत असं वाटतंय. युट्यूबवरनं आप्पासाहेब जाधव यांनी म्हटलंय, शांततेत होणाऱ्या उपोषणास जर परवानगी नाकारली तर न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल. आणखीन एक युट्यूबवरनं प्रतिक्रिया आलेली आहे राहुल शृंगारे यांची. न्यायालयाने शांततेत होणाऱ्या उपोषणास जर परवानगी दिली नाही तर न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल.
युट्यूबवरनंच आणखीन एक प्रतिक्रिया सागर जाधव यांची. खरं तर सरकार घाबरलंय, त्यामुळे मोर्चाला परवानगी मिळणारच नाही, मिळाली तरी काहीही कामाची नसेल. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया अक्षय काळे यांची. जरांगे पाटील यांनी लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करण्याचं जाहीर केलं असल्यामुळे त्यांना परवानगी मिळेल असं वाटतं. इंस्टाग्रामवरची सोपान यांची प्रतिक्रिया आपण बघतोय. आतापर्यंतचे मराठा समाजाचे शांततेत झालेले आंदोलन पाहता परवानगी तर द्यावीच लागणार. सरकार म्हणजे जनता आणि जनता म्हणजे सरकार, घ्यावी लागेल परवानगी, यात दुमत नाही, असं श्रीजा पाटील यांनी इंस्टाग्रामवर म्हटलंय. फेसबुकवरनं संतोष सोनावणे म्हणतायत, मनोज दादा तुम्हाला परवानगीची गरज नाही. फेसबुकवरूनच पुढची प्रतिक्रिया प्रमोद काळे यांची आहे. अजिबात परवानगी देऊ नये, या आंदोलनाची गरजच नाही. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उगाच गोंधळ घालून कायदा सुव्यवस्था बिघडवू नये. फेसबुकवरून पुढची प्रतिक्रिया नंदकुमार भोसले यांची आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि कोर्टाने आरक्षण देऊन हा विषय एकदा संपून टाकावा. आणि महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे चर्चा करण्यासाठी, आणि त्यासाठी आपण गेस्ट सेंटरला जाऊया. ते जिथं आपल्यासोबत आहेत भाजप आमदार प्रवीण दरेकर, मनोज जरांगे समर्थक गंगाधर काळकुटे आणि ओबीसी नेते हरिभाऊ राठोड. आपण या सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. झिरो अवरमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज अर्थातच जे मराठा आंदोलनाचं वादळ आहे, ज्याचा उच्चार गेले अनेक दिवस सातत्याने केला जातोय, ते मुंबईकडे सरकलेलं आहे. न्यायालयाने सुद्धा 1 दिवसाची परवानगी दिलेली आहे, किंबहुना आझाद मैदान पोलीस स्टेशनने ही परवानगी दिलेली आहे. तर आता सगळ्यात पहिला प्रश्न प्रवीणजींना माझा असा आहे की प्रवीणजी, या सगळ्या याच्यामध्ये सरकार याच्यामध्ये तोडगा काढण्यामध्ये कशा पद्धतीच्या हालचाली करणं आपण अपेक्षित आहे आपल्याला सुद्धा, आणि तो तोडगा निघेल असं आपल्याला वाटतं का? मला वाटतं आपण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना, एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना सरकारनं नेहमी आरक्षणाच्या बाजूनं, मराठा समाजाच्या बाजूनं भूमिका घेतलेली आपण बघाल. आणि त्याच्यामुळं सरकार हे समाजाच्या हिताच्या बाजूनच आहे. त्याच्यामुळं आजही सरकार चर्चेपासून कुठे पळत नाही आहे. कालच त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे OSD पण मग या चर्चेच्या निमित्ताने कोणी नेते किंवा ठिकाणी सरकारचं कोणी शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटणार आहे का, आणि कधी भेटेल? नाही, 100% शिष्टमंडळ भेटेल, परंतु जरांगे यांचं स्टँड होता आम्हाला चर्चाच करायची नाही, आम्हाला निकालच पाहिजे, आम्हाला अंमलबजावणीच पाहिजे. मला वाटतं आपण जर मुख्यमंत्री किंवा शिंदेसाहेबांची मानसिकता बघितली तर आरक्षण कोणी दिलं? पहिलं देवेंद्रजींनी आरक्षण दिलं होतं, ते कोर्टात टिकवलं होतं. नंतर उद्धवजींचं सरकार आल्यावर ते टिकवू शकले नाहीत, दुर्लक्ष केलं. त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी 10% आरक्षण अतिरिक्त कुणी दिलं? आमच्याच सरकारने त्या ठिकाणी दिलं ना. परंतु आता ज्या मागण्या आहेत, माझं नेहमी सांगणं आहे की बाबा झोपलेल्याला जागा करता येईल, झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं काय जागा करणार? आता तुम्ही मला सांगा, ओबीसीतनं आरक्षण मागतोय आपण, विचारा तुम्ही शरद पवार साहेबांना, तुमची संमती आहे का ओबीसीतनं आरक्षण द्यायला? विचारा उद्धव ठाकरे साहेबांना, विचारा त्या ठिकाणी वडेट्टीवार किंवा नाना पटोलेंना किंवा काँग्रेसला. कुठल्याही प्रकारच्या आरक्षणांना धक्का न लावता आरक्षण द्यावं, अशी जर सर्व पक्षांची, सर्व नेत्यांची भूमिका असेल तर केवळ बरोबर. खरंय प्रवीणजी, हाच प्रश्न घेऊन खरं तर गंगाधर काळकुटे यांच्याकडे आपण जाऊयात की इतर कुठल्या नेत्यांना आपण हा प्रश्न घेऊन त्यांच्या समोर जात नाही, ज्या नेत्यांचा उल्लेख आता प्रवीणजींनी केला. परंतु फडणवीसांच्या बाबतीमध्ये मात्र सतत लक्ष करण्याचा पवित्रा दिसतोय मनोज जरांगेचा, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मला दरेकर साहेबाला आणि या सगळ्या महाराष्ट्राला सांगायचंय की आज सरकारमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. निर्णय घ्यायचे अधिकार हे सरकारला असतात आणि त्यांच्याकडे एवढं बहुमत आहे की ते 237च्या आसपास आमदार आहेत, 40च्या जवळजवळ. त्याच्यामुळं विरोधी पक्षाला कुठलेही बाकी निर्णय घेताना विचारात घेतलं जात नसतं किंवा सरकारला घ्यायची सुद्धा गरज नसते. मग याच निर्णयात दरेकर साहेब कशामुळे त्यांना विचारात घ्यायचं, आणि ते देत नाहीत म्हणून तर आम्ही तुम्हाला मागतोय ना.
मागचे 50, 60, 70 वर्ष झालं काँग्रेसने असेल, पवार साहेबांनी मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसलेत ना. त्याच्यामुळं आमचा विश्वास देवेंद्रजीवर आहे. आता ते मुख्यमंत्री आहेत म्हणून शिंदे साहेबावर होता. त्यामुळे आम्हाला म्हणायचंय तुम्ही द्या ना आरक्षण. तुम्ही जर आरक्षण दिलं तर मनोज दादा देवेंद्रजीवर टीका करणार नाहीत, किंवा सरकार म्हणून टीका करत असताना लोकशाहीमध्ये ज्या झाडाला फळं येतात त्यालाच दगड लोक मारतात. तसं देवेंद्रजी आज सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत आणि मागं जरी उपमुख्यमंत्री होते तरी तेच सरकार चालवायचे, कारण भाजप केंद्रात आहे. भाजप तुमचं राज्यात सुद्धा मोठा पक्ष आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर टीका होते आणि ती टीका तुम्ही सकारात्मक घेतली पण पाहिजे. त्याचबरोबर गंगाधरजी, आरक्षण दिल्यानंतर ज्याच्याकडनं अपेक्षा आहे त्याला शिवीगाळ केल्याचा प्रकार झालाय, असं का होतंय? ज्याच्याकडनं अपेक्षा आहे त्याला शिवीगाळ का होते? शिवीगाळ दिली नाही. त्या दिवशी ते ग्रामीण भागातला शब्द दादा बोलून गेलेत, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलंय. ताई, तो मुद्दा आता आमच्यासाठी तर संपलाय. आणि दरेकर साहेबांनी रात्री कुठल्या तरी एका लाईव्ह मध्ये ते विषय सांगितलेला आहे. मी ऐकत होतो आम्ही रस्त्याने. आणि मी आज मला असं वाटतं की प्रवीणजींना या मुद्द्यावरती काहीतरी बोलायचंय. प्रवीणजी, मी एक आंदोलक म्हणून बोलतोय. मला वाटतं काळकुटे साहेब, एक आंदोलक म्हणून आपण बोलत त्या असताना मला ठिकाणी सांगायचंय. गंगाधरजी, मी मराठा समाजाच्या भावनांशी संमत आहे. फक्त मला आपण एक सांगा की फक्त देवेंद्र फडणवीसांना आपण टार्गेट करतोय. आपली बोलीभाषा काही असेल हो, च्या माईला तुझी पैदास कुठली, हरामखोर म्हणून त्या ठिकाणी. हे बाबा, आपल्याला शिवाजी महाराजांनी संस्कार दिलेत का? अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा मावळा असतो का? मला वाटतं त्याच्यामुळे मीपणाने अहंकारातनं बाहेर आलं पाहिजे. बरं, तुम्ही म्हणताय ना की सरकार बहुमतात आहे, 100% बहुमतात आहे. आपण त्या ठिकाणी ओबीसीतनं आरक्षण देता येतं का? उद्या सरकारला काय ठराव करणं अवघड आहे का? 10% आरक्षण त्या ठिकाणी दिलं, त्यासाठी किती प्रयत्न केले काळकुटे साहेब. आपण शिंदे साहेबांसोबत सतत होतात, आपल्याला ते प्रयत्न माहीत आहेत. देवेंद्रजी शिंदे साहेब त्या ठिकाणी वकील, कौन्सिल, बैठका त्या ठिकाणी घेत होते. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारात काहीच झालं नाही. आणि आजही काळकुटे आपण नक्कीच प्रवीणजी, आपण हरिभाऊ यांच्याकडे जाऊयात. हरिभाऊजी, तुम्हाला असं विचारायचं की ओबीसींची या सगळ्या ह्याच्यामध्ये भूमिका काय असेल? कारण आरक्षणाचा मुद्दा अर्थातच ओबीसीतून देण्याचा सुरू आहे सध्या. हा प्रश्न अगदी जटिल झालेला आहे, गुंतागुंतीत झाला आहे. तरी पण सोप्या भाषेत मी सांगतो की हा प्रश्न सुटू शकतो, सामंजस्याने सुटू शकतो. इथे 2 प्रमुख व्यक्ती म्हणजे प्रवीणजी आणि आमचे गंगाधरजी, हे दोघेही महत्वाचे व्यक्ती आहे. जर माझा फॉर्म्युला त्यांनी जर मुख्यमंत्र्याकडे आणि गंगाधरजी यांनी जर आपल्या जरांगे पाटलाकडे पोहोचवला तर निश्चितच एका दिवसात, म्हणजे त्यांना एका दिवसात हा प्रश्न सुटू शकतो. प्रश्न असा आहे की जरांगे पाटलांची मागणी काय आहे की मला ओबीसी मधूनच पाहिजे आणि मी ओबीसी मधूनच घेणार, त्याशिवाय मी मुंबईतून जाणारच नाही. दुसरं त्यांचं म्हणणं आहे की कुणबी मराठा एक असल्याचा GR काढा. याच्यात काय चुकलंय? कुणबी मराठा नक्कीच हरिभाऊजी, त्यांची भूमिका माहिती आहे, परंतु ओबीसींचं याच्यामध्ये म्हणणं काय आहे? त्यांची ठोस भूमिका काय आहे? मी सांगतो आता या क्षणी 2 मिनिट मला द्याल तर मी, कारण हा फॉर्म्युला माझ्याकडे आहे. स्पष्ट कसा सुटेल मला माहित आहे. ओबीसीला धक्का कसा लागणार नाही मला माहित आहे. ओबीसीला धक्का न लागता ओबीसी मधून देता येते हे मी सांगतोय. म्हणून माझं 2 मिनिट ऐकून घ्या. बाकी चर्चा राजकीय होत राहते, तो विषय नाही. हे बघा, या देशामध्ये कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला, ज्याला भारतरत्न दिलेला आहे, तो फॉर्म्युला त्या फॉर्म्युलानी अनेक प्रश्न सोडवलेले आहे. माझं म्हणणं आहे की कुणबी मराठा एक असल्याचा GR काढा, उद्याच्या उद्या काढू शकतो आपण. आणि कुणबी मराठ्यांना वेगळं आरक्षण आपण देऊ शकतो, जेणेकरून जसं आपण धनगरांना वेगळं आरक्षण दिलं, बंजाऱ्यांना वेगळं आरक्षण दिलं, तसंच कुणबी मराठ्याला वेगळं आरक्षण द्या. नक्कीच हा फॉर्म्युला आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, परंतु आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, त्यामुळे ही चर्चा आपल्याला इथेच थांबवावी लागेल. आज तुम्ही वेळ दिलात आणि या संपूर्ण मुद्द्यावरती आपली मतं मांडलीत, आपले वेगवेगळे दृष्टिकोन मांडलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर गेस्ट सेंटरमध्ये आपण चर्चा केली. आता महाराष्ट्राने आजच्या प्रश्नाचं कौल कोणत्या बाजूने दिलाय हे सुद्धा पाहूयात. आमच्या प्रश्नावरचं तुमचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण पोल सेंटरला जाऊयात आणि पाहूयात आजचा निकाल काय आहे, आजचा कौल काय आहे.
तर आजच्या प्रश्नावरती एकूण 53,000 मतं आम्हाला मिळालेली आहेत आणि त्याचा कौल असा आहे की 55% लोकांना असं वाटत होतं की आंदोलनाला परवानगी मिळेल आणि तसं प्रत्यक्षात झालेलं आहे, कारण एक दिवसासाठी आंदोलनाची परवानगी मिळालेली आहे मनोज जरांगे पाटील यांना, आणि 45% लोकांना असं वाटत होतं की अशा पद्धतीने मिळू शकणार नाही परवानगी. आता या सगळ्यामध्ये आता एक्स पोस्टवरती कशा पद्धतीचा पाऊल आलेला आपण बघतोय. 44% लोकांचं असं म्हणणं आहे की परवानगी मिळेल, 56% लोकांचं म्हणणं आहे की परवानगी मिळणार नाही. इंस्टाग्रामवरती एकूण 1,300 मतं आली आणि त्यापैकी आपण पाहतोय 73% लोकांना असं वाटत होतं की परवानगी मिळेल आणि 27% लोकांना वाटते की परवानगी नाही मिळू शकणार. आणि फेसबुकवरती जो कौल आहे त्या तो जो कौल आहे तो आपण पाहतोय 60% लोकांना फेसबुकवरती असं वाटत होतं की परवानगी मिळणार नाही आणि 40% लोकांना असं वाटत होतं की परवानगी मिळेल. आता या सगळ्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती समाजकारणावरती काय परिणाम होणार आहे यावरती आमची संपादकीय भूमिका आपण जाणून घेऊयात. सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. पूर्वी मनोज जरांगेंनी आपला हट्ट सोडला नाही. फडणवीसांकडून मराठा आरक्षण घ्यायचंच असा निग्रह केला आणि अंतरवाली सराटी सोडली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंनी कायम देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलंय, त्यांना विलन ठरवलंय, त्यांच्या जातीपासून ते आईपर्यंत सगळा उल्लेख केलाय. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचं खापर फडणवीसांवर फोडल्याचं आपण पाहिलंय. त्या तुलनेत सरकारमधील एकनाथ शिंदे, अजित पवार हे नशीबवान ठरले आहेत आणि त्यांच्याप्रमाणे गेल्या 40-50 वर्षातील सरकारमधील तमाम मंत्री संत्री आणि मराठा समाजाचे प्रस्थापित नेते सुद्धा नामानिराळे आहेत. आरक्षण देणं इतकं सोपं असतं तर आतापर्यंतच्या मोठमोठ्या मराठा नेत्यांनी, मराठा मुख्यमंत्र्यांनी ते कधीच देऊन टाकलं असतं आणि कायमस्वरूपी मराठा समाजाचे तारणहार म्हणवून घेतलं असतं. पण ही बाब तेवढी सोपी नाही हे प्रत्येक राजकारण्याला माहिती आहे. पण प्रत्येक जण आपापला फायदा तोटा बघून गप्प आहे. ही लढाई रस्त्यावरची नसून कोर्ट कचेरीच्या किचकट नियमांची आणि घटनात्मक बदलाची आहे हे गरजवंत मराठ्यांनाही माहिती आहे. मात्र अनेक ठिकाणावरून निराशा पदरी पडलेला या समाजाला सध्या तरी मनोज जरांगेंच्या रूपात एकमेव आशेचा किरण दिसतोय हे पण नक्कीच आहे. पूर्वी आणि आता वळूयात महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आजच्या दुसऱ्या मोठ्या घडामोडीकडे, म्हणजेच उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या गेल्या 3 महिन्यात झालेल्या, माफ करा 1.5 महिन्यात झालेल्या तिसऱ्या भेटीकडे. मराठीच्या मुद्द्यावरती तब्बल 19-20 वर्षांनी एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही राजकीय दृष्ट्या एकत्र आलेले नाहीयेत, पण कौटुंबिक पातळीवरती त्या दोघांनीही वारंवार एकमेकांची भेट घ्यायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं राज ठाकरेंनी नुकतीच त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती, त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सहकुटुंब जाऊन त्यांच्या घरगुती गणपतीचं दर्शन घेतलं. राज ठाकरे यांच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो आणि या निमित्ताने राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोन करून गणपती दर्शनासाठीचं निमंत्रण दिलं होतं. त्या निमंत्रणाचा मान राखत उद्धव ठाकरे हे आज सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी गेले. उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी, चिरंजीव आदित्य ठाकरे हे तब्बल 2 तास राज ठाकरे यांच्या निवासस्थानी होते. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरच्या गणपतीचं सहकुटुंब दर्शन घेतलं. उद्धव पहिल्यांदाच शिवतीर्थ निवासस्थानी आले होते, त्यामुळे राज ठाकरेंनी त्यांना आधी अख्खं घर दाखवलं. मग 2 कुटुंबांमध्ये छान गप्पांचा फड रंगला. या कौटुंबिक गप्पा सुरू असतानाच उद्धव आणि राज ठाकरे यांनी 10 मिनिटं एकांतातही चर्चा केली अशी ही माहिती आहे. आणि त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी अल्पोपहाराचा एकत्र आस्वाद घेतल्याचंही समजतंय. उद्धव ठाकरे यांच्या या भेटीची आठवण म्हणून ठाकरे बंधूंनी राज ठाकरे यांच्या घरी असलेल्या एका मोठ्या फोटो फ्रेमच्या साक्षीने एकत्र फोटो काढला. त्या फोटो फ्रेममध्ये ठाकरे घराण्याच्या पहिल्या 2 पिढ्यांची म्हणजेच प्रबोधनकार बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे यांची चित्र एकत्र रेखाटली आहेत. याच भेटीवर
आपण राजकीय प्रतिक्रिया आणि त्याचं विश्लेषण करणार आहोत, पण त्याआधी आजचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. 0 आवरचा आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, उद्धव ठाकरेंचं गणपतीच्या निमित्तानं राज ठाकरेंच्या घरी जेवायला येणं याला राजकीय किनार आहे का? आणि पर्याय अर्थातच होय किंवा नाही असे 2 होते. आणि यावरतीच तुमची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण अर्थातच उत्सुक असणार आहोत. आणि आज भेटी दरम्यान उपस्थित असलेले उद्धव ठाकरेंचे आमदार महेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ती आपण पाहूयात. राजकीय चर्चा आजची राजकीय चर्चा नव्हती. आज ते बघा, एका भावाकडे गणपती होता, दुसरा भाऊ दर्शनासाठी आलेले, एवढंच. बाकी खूप वर्षानंतरची भेट आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा बरं वाटलं. कधीपासून सगळे 5 तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर भरपूर वेळा आपण एकत्र आलो आणि आता भविष्यात एकत्रच यायचं आहे ना. आणि आजच्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना शुभेच्छा देत गणेशाने सुबुद्धी दिल्यामुळे ठाकरे भाऊ भेटले अशी प्रतिक्रिया दिली. याशिवाय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ आणि नारायण राणेंनीही ठाकरे बंधूंच्या भेटींवरती प्रतिक्रिया दिल्या आहेत, आपण पाहूयात. आज एकत्र येताना दिसत आहेत, गणेशोत्सव आहे, दोघंही भाऊ एकत्र आहेत. निवडणुकीच्या दृष्टीनं देखील कुठंतरी हे पाऊल आहे. मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत, ते एकत्रितच राहावेत, अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना. उद्धवजी जर राजसाहेबाकडे गेले असेल तर पारिवारिक संबंध आहे, पारिवारिक त्या ठिकाणी हा क्षण आहे. गणरायाला जाणे, गणराया परिवारामध्ये साजरा करणे, मला वाटतं याला राजकीय दिवस मानू नये. हा ठाकरे परिवाराकरता, त्यांचा परिवाराला एकत्र येऊन गणरायाची पूजा करण्याचा दिवस आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र भेटतात, उत्सव आहे, अनेक वर्षांनी 2 भाऊ एकत्र येत आहेत. तू का अपशगुन करतोस? कुटुंब एकत्र येत आहे, दोघे. त्याचा काय संबंध आहे? अरे अख्ख्या महाराष्ट्र असे किती बंधू वगैरे एकत्र येत असतील, ते आले म्हणजे काय आहे? आम्ही आलो, आम्ही दरवर्षीच येतो, त्याला मूर्त पाहत नाही देवाकडे यायला. स्वतः उद्धव ठाकरे आज त्यांच्या घरी आले आहेत. चांगली गोष्ट आहे ना, ती स्वतः बाप्पाचीच कृपा म्हणायची की एक माझ्या घरी जात आहेत आणि विशेषतः उद्धव राजच्या घरी जात आहेत. चांगली गोष्ट आहे. बाप्पा अनेक गोष्टीसाठी कारणीभूत ठरत असतो, तसं या 2 भावांच्या मनोमिलनासाठी सुद्धा कारणीभूत ठरतो. चांगली गोष्ट आहे. आता गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली ही तिसरी भेट आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंमधील वाढत्या भेटीगाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. आणि गेल्या काही महिन्यांमध्ये तर या भेटीगाठी आपण सातत्याने पाहतोय. तेव्हा गेल्या काही महिन्यातल्या या महत्त्वाच्या भेटींवरती नजर टाकूया आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. नव्या युतीचा श्री गणेश आहे का? 5 जुलै 2025ला मराठी भाषेच्या विजयी मेळाव्यामध्ये दोन्ही बंधू एकत्र पहिल्यांदा दिसले होते 19-20 वर्षांनंतर. त्यानंतर 27 जुलै 2025ला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरे मातोश्रीवर गेलेले होते. आणि त्यानंतर गणेशोत्सवानिमित्त आज उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावरती गेले. अशा या गेल्या 1.5 महिन्यातल्या 3 भेटी आहेत. उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गणरायाचं दर्शन घेऊन निघाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. गेल्या आठवड्याभरामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंची ही दुसरी भेट आहे. 21 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी राज ठाकरेंनी भेट घेतली होती. एकीकडे राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंसोबत चांगले संबंध प्रस्थापित होताना दुसरीकडे राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीगाठी सुद्धा घडतायत आणि त्या काय सुचवू पाहतायत याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. आणि आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवरती आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता, त्यावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरकडे. आजच्या या बहुचर्चित भेटीवरती अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. उद्धव ठाकरेंचं गणपतीच्या निमित्तानं राज ठाकरेंच्या घरी जेवायला येणं याला राजकीय किनार आहे का, अशा या प्रश्नावरती आपण पाहूयात तुमच्या आलेल्या प्रतिक्रिया. एक्सवरनं प्रतिक्रिया आली आहे गोपाळ दंडगव्हाळे यांची. गेल्या काही दिवसातल्या ठाकरे बंधूंच्या प्रत्येक भेटीमध्ये त्यांच्या कितीही गोडवा दिसत असला तरी त्यात राजकारणाची फोडणी देखील हमखास असते.
युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आहे हेमंत चोपडा यांची. हे दोन्ही भाऊ एकमेकांकडे जेवले किंवा उपाशी राहिले तरी महाराष्ट्राला तसूभरही फरक पडणार नाही. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आशिष मनवरे यांची आहे. मुळात कुठल्याही घटनेकडे राजकीय चष्म्यातनं का बघायचं असा प्रश्न त्यांनी केलाय. युट्यूबवरनं अशोकराव पाटील म्हणतायत या दोघांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. हो, ठाकरे बंधू भेटीला राजकीय किनार आहे असं अमर बलकवडे यांनी म्हटलेलं आहे इंस्टाग्रामवरनं. आणि इंस्टाग्रामवरनं पुढची प्रतिक्रिया आहे तेजस कोरे यांची. राजकारणाचं दुकान चालवण्यासाठी उद्या ते ईदच्या निमित्तानेही एकत्र येतील. फेसबुकवरनं अक्षय काळे म्हणतायत ते दोघे आपापल्या पक्षांचे प्रमुख असण्या अगोदर नात्याने भाऊ आहेत, त्यामुळे या भेटीला राजकीय किनार दिसत असली तरी कौटुंबिक भेट आहे. फेसबुकवरनंच उल्हास राऊत यांची प्रतिक्रिया आहे. आताच्या राजकीय परिस्थितीतनं दोघांना बाहेर यायचं असेल तर ठाकरे ब्रँड मोठा करावाच लागेल, त्याचीच ही तयारी आहे. फेसबुकवरचीच पुढची प्रतिक्रिया आहे राजीव कर्णिक यांची. दोघेही किनाऱ्याला लागले म्हणून एकत्र आलेत आणि कुठलाही राजकारणी आपल्या कुठल्याही भेटीचं राजकारण करतो अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आणि तमाम प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे पोल सेंटरला जाऊन आमच्या प्रश्नाला तुम्ही दिलेला कौल पाहायची. चला नजर टाकूया आज महाराष्ट्राने कुठल्या बाजूने कौल दिलेल्या आजच्या प्रश्नावरती. उद्धव ठाकरेंचं गणपतीच्या निमित्ताने राज ठाकरेंच्या घरी जेवायला येणं याला राजकीय किनार आहे का? युट्यूबवरती 10,000 मतं मिळाली. 77% लोकांना वाटतंय होय आणि 23% लोक म्हणतायत नाही. तर एक्स वरती कसा कौल दिलेला आहे लोकांनी आपण पाहतोय. 51% लोक 55% लोक होय असं म्हणतायत आणि 45% लोक म्हणतायत की याला राजकीय किनार नाहीये. इंस्टाग्रामवरती आपण पोलची मतं बघतोय आणि इंस्टाग्रामवरती लोकांना वाटतं की 64% लोक म्हणतायत की याला राजकीय किनार आहे. 36% लोक म्हणतायत नाही. आणि सरते शेवटी आपण फेसबुकवरचा कौल बघतोय. फेसबुकवरती 69% लोकांना असं वाटतंय की राजकीय किनार असल्यामुळेच ही भेट झालेली आणि 31% लोक नाही म्हणतायत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.